मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. चौथ्या मुंबई T20 लीगची आज घोषणा करण्यात आलेली आहे. स्वतः रोहित शर्मा या ठिकाणी उपस्थित होते. कशा पद्धतीने नियोजन असेल, कारण की ज्या पद्धतीने IPL सर्वांचं लक्ष असतं, IPL झाल्यानंतर T20 लीगकडे लक्ष असतं, कारण की मुंबईमधले अनेक सितारे खेळाडू त्यामध्ये खेळताना पाहायला मिळतात. कशा पद्धतीने नियोजन असेल? T20 मुंबई लीग जशी IPL आपण ऑर्गनाईज करतो, जसं T20 इंटरनॅशनल गेम्स आम्ही वानखेडेला होस्ट केले होते, त्याच धर्तीवर आम्ही ही T20 मुंबईला 4 वर्ष आम्ही करत आहोत. हे जे वर्ष हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण खूपसे यंगस्टर्स मुंबईचे आज अंडर-19ला खेळत आहेत. खूपसे प्लेयर्स वेगळ्या वेगळ्या फ्रँचायझीमध्ये IPL मध्ये खेळत आहेत. तर त्या प्लेयर्सना कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म पाहिजे. जे आमचे ग्रासरूट क्रिकेटर्स असतील, मैदान क्लब क्रिकेटर्स आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे. तर आमच्या ॲपेक्स काउन्सिल, गव्हर्निंग काउन्सिलची इच्छा होती की ह्या वर्षी सुद्धा आपण ती केली पाहिजे आणि ती चांगल्या रूपाने कशी करता येईल, म्हणून ह्याची सुरुवात आम्ही लवकर केली आहे. कुठेतरी ह्याचा अवेअरनेस मुंबई आणि MMR मध्ये झालं पाहिजे, कारण आम्ही जर मागच्या वर्षीचा डेटा जर बघितला, स्टॅटिस्टिक्स बघितलं, तर पूर्ण भारतात ह्या व्ह्यूवरशिप होती या टुर्नामेंटला आणि आमच्या प्लेयर्ससाठी ही खूप बेनिफिशियल आहे. पण यावर्षी वेगळा बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी फक्त पुरुष याच्यामध्ये त्यांना संधी होती, परंतु यावर्षी महिलांच्या देखील 3 टीम असणार आहेत. त्याच्या अगोदर देखील WPL झाली होती. आता मुंबई लीग जी होती, T20 लीग होते, त्याच्यामध्ये देखील महिलांच्या 3 टीम असणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही नेहमीच महिलांचे अनेक डिसिजन्स प्रोग्रेसिव्ह नोटवर घेतले. आम्ही क्लब क्रिकेट सुरू केलं. महिला क्रिकेटर म्हणून डायना अडलजी मॅडमना ॲडवायझर आम्ही अपॉइंट केलं आणि कुठेतरी या टुर्नामेंटची गरज होती. आमच्या ज्या खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे. जसं आम्ही मेन्स क्रिकेटसाठी लास्ट 3 वर्ष करतोय, तर ह्या वर्षी आम्ही असं डिसाईड केलं की या वुमेन क्रिकेटर्स, कारण आमची यावर्षी सायली सदगरे असेल, हुमैरा काझी असेल किंवा जेमिमा असेल, असे अनेक प्लेयर्स आमचे भारतासाठी खेळत आहेत. भारतीय संघासाठी सुद्धा खेळत आहेत. पण जे बाकीचे प्लेयर्स आहेत त्यांना कुठेतरी परफॉर्म करायला एक प्लॅटफॉर्म पाहिजे आणि हा मला वाटतं योग्य प्लॅटफॉर्म येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी. मुंबई T20 लीग असेल किंवा IPLचं असेल, रोहित शर्मा यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. मुंबई T20 लीगने आणि IPLने खूप सारे खेळाडू किंवा रणजी टीमने देखील खूप सारे खेळाडू जे आहेत ते भारतीय टीमला दिले. त्यामध्ये रोहित शर्मा, त्यामध्ये सूर्यकुमार यादव असेल किंवा शिवम दुबे असेल, यांची देखील नावं मोठ्या प्रमाणात घेतली. म्हणजे ज्या पद्धतीने लीग आपण करतोय त्या लीगचं कुठेतरी कौतुक होतंय आणि लीगमुळे भारतीय संघाला खेळाडू मिळत आहेत आणि खेळाडू भारतीय संघाला यश मिळवून देत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचा तुम्ही जर इतिहास बघितला तर आम्ही नेहमीच भारतासाठी जास्तीत जास्त प्लेयर्स दिले आहेत. मॅक्झिमम रणजी ट्रॉफी जर कोणी जिंकले असतील तर मुंबईने जिंकले असतील. आणि काहीतरी वेगळं कसं करता येईल, टुर्नामेंट स्ट्रक्चर असेल किंवा आता हे जे लीग फॉर्मॅट आलं आहे, म्हणजे काळाप्रमाणे जगलं पाहिजे, म्हणून आम्ही T20 मुंबई लीग सुरू केली. पहिलं मेन्सची सुरुवात केली, तिकडे कुठेतरी आम्हाला सक्सेस मिळाला. सगळ्या ओनर्सनी सपोर्ट केला, सगळ्या ॲपेक्सनी सपोर्ट केला. आता आणि काही जे ओनर्स समोरून पुढे आले की आपण वुमेन्स टीम आम्ही विकत घेण्यासाठी इच्छुक आहोत आणि आमची प्रोॲक्टिव्ह ॲपेक्स काउन्सिल असल्यामुळे त्याचं आम्ही डिसिजन घेऊन आणि याचा सुरुवात आजपासून झालं आहे. मी असं म्हटलं होतं की अनेक खेळाडू या लीगने किंवा IPLने दिले. येत्या काळामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळे खेळाडू भारतीय संघाला मिळतील आणि ते यश मिळवून देतील. नक्कीच भारताला जर मॅक्झिमम जर कुठल्या असोसिएशननी प्लेयर्स दिले असतील तर मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे. मेन्स असो किंवा वुमेन्स असो, आणि हा एक मार्ग आहे, ही एक प्रोसेस आहे. त्याचं आम्ही सुरुवात केली आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच मॅक्झिमम प्लेयर्स हे मुंबईकडनं भारताला मेन वुमेनसाठी मिळतील. या संपूर्ण लीगचं आणि संपूर्ण मुंबई क्रिकेट असोसिएशनचं रोहित शर्मा यांच्या वतीनं कौतुक करण्यात आलं. कशा पद्धतीने तुमचं यावरती काय प्रतिक्रिया? कौतुक हे आमचं काम आहे, काम करणं. आम्ही काम लास्ट अनेक वर्ष करत आलो आहेत आणि बेटर कसं करता येईल त्याच्यासाठी रोहित शर्मा असतील, सचिन तेंडुलकर असतील, सुनील गावस्कर वेळोवेळी आम्हाला गाईड करतात आणि त्यांच्या गायडन्समुळे आम्हाला एक दिशा मिळते की आम्ही कसं काय चांगलं करता येईल क्रिकेटसाठी आणि स्पेशली मुंबई क्रिकेटसाठी. त्या दिशेने आम्ही आमची वाटचाल सुरू ठेवली आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की मुंबई क्रिकेट असोसिएशन च्या वतीनं T20 लीगचं जे आहे ते अनावरण करण्यात आलेलं आहे. IPL झाल्यानंतर यांचं शेड्यूल करण्यात येईल, परंतु जास्तीत जास्त खेळाडूंना कशा प्रकारे संधी देण्यात येईल आणि खेळाडू कशा प्रकारे घडतील याकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनचा भर असेल, अशी प्रतिक्रिया जी आहे ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिलेली आहे. कॅमेरामन चरणसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.